इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, धडा 19वा, माझी शाळा या व्हिडिओचा दुसरा भाग पाहणार आहोत. पान नंबर 113. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला करून पाहण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे रे इथे नक्की? तर शाळा आणि शिक्षण याविषयी महान कार्य केलेल्या पुढील व्यक्तींची माहिती शिक्षक आणि पालक यांच्याकडून मिळवा. बघा, ह्या फोटोचा आपण अभ्यास करूया. कोण आहेत ह्या फोटोमधल्या व्यक्ती? ह्या आहेत महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं शिक्षण विषयक बहुजन समाजासाठी केलेलं कार्य खूप मोठं आहे. त्यानंतर या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणाबद्दल खूप मोठे कार्य आणि योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. त्याशिवाय इतरही अनेक व्यक्तींचं शिक्षण विषयक कार्य खूप मोठे आहेत. हे आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. हे आहेत राजर्षी शाहू महाराज. या आहेत पंडिता रमाबाई. हे आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुलींच्या आणि महिलांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. पुण्यातील SNDT ही संस्था महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली आहे. याविषयीही तुम्ही अजून माहिती शोधू शकता. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलित समाजातील लोकांना शिक्षणविषयक जाणीव जागृती करून देऊन त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचं काम देखील आंबेडकरांनी केलेलं दिसून येतं. हे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेमध्ये यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून दिलेली आहेत. हे आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या सर्व महान आणि थोर व्यक्तींविषयी माहिती शोधून तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती वहीमध्ये आपल्या लिहायची आहे. आता आपण येत आहोत पान नंबर 114 वर. माहीत आहे का तुम्हाला याविषयी इथे काही माहिती सांगितलेली आहे. पहा, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतील मुलींची वार्षिक परीक्षा झाली तेव्हा ती पाहायला उत्सुकतेने अनेक लोक जमले होते. पहिल्या क्रमांकाच्या मुलीला बक्षीस दिले जात असताना ती म्हणाली, मला बक्षिसे नकोत, मला शाळेसाठी ग्रंथालय हवे. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी अभ्यास करायची. ज्योतिराव सावित्रीबाईंनी शाळेतील मुलामुलींना शेती आणि तंत्रज्ञान देण्याची व्यवस्था केली, तंत्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. बघा, सावित्रीबाई फुलेंच्या काळात म्हणजे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ, ज्यावेळेस फार प्रगती देखील नव्हती, त्यावेळेस हळूहळू मुलींनी शाळेमध्ये पाऊल टाकायला सुरुवात केली होती आणि मुलींमधली शिक्षणाची आवड ही मुलांइतकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त असते हे त्यांना लक्षात आलेले होते. इथे एक प्रसंग त्यांनी सांगितलं की पहिला क्रमांक मिळालेल्या मुलीनं असं सांगितलं की मला एकटीला बक्षीस नको, तर त्यासाठी मला काय हवं आहे, माझ्या शाळेला ग्रंथालय हवं आहे. ग्रंथालयामध्ये विविध पुस्तके आहेत आणि जर ग्रंथालय शाळेमध्ये आले तर इतर मुलींनासुद्धा त्या पुस्तकांचा काय होणार होता, फायदा होणार होता. बघा, इथे खाली काय दिलेलं आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण काय होईल, परीक्षेला तुम्हाला रिकाम्या जागेसाठी सुद्धा हे येऊ शकणार आहे की जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की राष्ट्रगीत हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. बरोबर. बघा पुढे, त्यांनी बंगालमध्ये बोलपूर येथे एक शाळा सुरू केली. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, किलबिलणारे पक्षी, निळे आकाश अशा परिसरात ही शाळा भरायची. या शाळेचे नाव शांती निकेतन.
मुलांना ही शाळा फार आवडायची. तेथील वातावरण कसे शांत, गडबड गोंधळ नाही, मोटारींचा आवाज नाही, टांग्यांचा खडखडाट नाही, अशी ही शाळा झाडाखाली भरायची. या शाळेत गायला, नाचायला शिकवायचे. हस्तकला व हस्तव्यवसाय शिकवायचे. मुले स्वतःच नाट्ये बसवायची, गाणी गायची, नाचायची आणि त्याबरोबर नवनवे विषयही शिकायची. या शाळेत बाहेरच्या देशातूनही मुले शिकायला यायची. टागोरांना 1913 नोबल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकाची रक्कम त्यांनी आपल्या शाळेला दिली. बाळांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण रवींद्रनाथ टागोरांविषयी माहिती पाहत आहोत. इथे टायपिंग मिस्टेक असल्यामुळे त्यांचं नाव इथे योग्य रीतीनं आलेले नाही, परंतु हा फोटो आहे हा रवींद्रनाथ टागोरांचा आहे. यांना गुरुदेव म्हटलेलं आहे. पहा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर कुठले होते रे ते? बंगालचे. आणि त्यांनी झाडाखाली एक छान शाळा म्हणजे निसर्गाच्या वातावरणात शाळा भरवली. त्यांच्या शाळेचं नाव होतं शांती निकेतन आणि हे वातावरण मुलांना खूप आवडायचं. त्यामुळे ह्या शाळेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात मुलांना गेल्यासारखं वाटायचं. त्यामुळे काय व्हायचं, तिथे कुठल्याही गाड्यांचा आवाज नाही, गडबड नाही, गोंगाट नाही. शिवाय तिथलं शिक्षण हे मुलांना कंटाळवाणं वाटायचं नाही, कारण तिथे मुलांना गायला, नाचायला जे काही आवडतं त्या हस्तकला, हस्तव्यवसाय शिकवले जायचे. रवींद्रनाथ टागोरांच्या शिक्षणातल्या या कार्याविषयी बघा, टागोरांना 1913 रोजी नोबल पारितोषिक मिळालेलं आहे आणि मिळालेल्या या पारितोषिकाची रक्कमही त्यांनी काय केलेली आहे, त्यांच्या शाळेला दिलेली आहे. त्यानंतर आता पुढे माहिती आहे महात्मा गांधी यांविषयी. महात्मा गांधी यांचे शिक्षणाविषयक विचार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या शिक्षण विचारात श्रमसंस्कार, स्वतः प्रयोग करून पाहणे अशा गोष्टींवर भर होता. ह्या महात्मा गांधीजींचा फोटो आहे. टायपिंग मिस्टेक असल्यामुळे इथे देखील शब्द व्यवस्थित उमटलेले नाहीत, परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देखील शिक्षणाविषयक मोलाचे विचार आणि मार्गदर्शन योगदान आहे. याविषयी आपण अजून माहिती शोधायची आहे. मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांनी विद्यापीठ शिक्षण आयोग व माध्यमिक शिक्षण आयोग यांची नियुक्ती केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा समावेश अभ्यासक्रमात झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशभर राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा आहे मौलाना आझाद यांचा फोटो. यांचे देखील शिक्षणविषयक विचार खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा दिवस 11 नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून, राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ते आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांनीच विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा शिक्षणामध्ये, अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते आणि हळूहळू हेच विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येते. पहा मुलांनो, त्याच्या पुढे आहे सांगा पाहू. शाळेच्या मैदानावर कोणते खेळ खेळले जातात? मला सांगा. मैदानावर लंगडी, कबड्डी, खो खो, असे खेळ खेळले जातात की नाही? तर तुम्ही ते उत्तर वहीमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर आजचा प्रश्न आहे, शाळेची स्वच्छता कशी ठेवली जाते? कशा प्रकारे शाळेची स्वच्छता ठेवली जात असते? शाळेमध्ये अनेकदा शिपाई काका किंवा मावशी असतात. ते देखील शाळेचा परिसर आणि शाळेची सफाई करत असतात. अनेकदा छोट्या शाळांमध्ये शिपाई नसेल, तिथे विद्यार्थी देखील शालेय स्वच्छता करताना आपल्याला दिसून येत असतात. त्यात तुम्ही कोणती मदत करता? बघा, मी मगाशीच वर म्हटलं की विद्यार्थी देखील शालेय स्वच्छतेमध्ये सहभागी होत असतात. मग विद्यार्थी म्हणून तुम्ही कोणती मदत करता? तर मला असं वाटतं आपल्या वर्गामध्ये कुठेही कागद, कचरा पडणार नाही. पेन्सिलचं जे काही तुम्ही टोक केल्यानंतर साल पडतो ते कुठेही वर्गात इतरत्र पाडणार नाहीत, याची तुम्ही काळजी घेता, हो की नाही? मग ही घेतलेली काळजी किंवा शालेय स्वच्छता कशी करता, त्याचं उत्तर तुम्ही या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. शाळेतील कोणत्या उपक्रमात तुम्ही भाग घेता? सांगा बरं. शाळेमध्ये विविध उपक्रम आपल्या होत असतात, त्यातल्या कोणत्या उपक्रमांमध्ये तुम्ही भाग घेता हे तुम्ही सांगायचं
आहे. पहा पुढे आहे, शाळेत तुम्ही कसे येता. शाळेत काही मुलं जर लांब राहत असतील तर काही मुलांना बसने यावं लागतं, काही विद्यार्थी सायकलवर देखील शाळेमध्ये येत असतात. तर इथे तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे की तुम्ही शाळेमध्ये कसे येता. बघा, शाळेत आपण नवनवीन गोष्टी शिकतो, कविता आणि गाणी म्हणतो, चित्रे काढतो. शाळेत आपल्याला खेळायलाही मिळते. खो खो, कबड्डी, लेझिम यांसारखे खेळ शाळेत खेळायला मिळतात. आपण शाळेत नियमितप्रमाणे जायला हवे. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते. वक्तशीरपणा हा खूप महत्त्वाचा गुण आहे बाळांनो. वक्तशीरपणा म्हणजे प्रत्येक गोष्ट वेळेवर करणे. बघा, इथे सांगितलेलं आहे, शाळेमध्ये आपण विविध गोष्टी शिकत असतो, हो की नाही. कविता म्हणणं, गाणी म्हणणं, चित्र काढणं. शाळेत आपल्याला मैदान मोठे असतील तर तिथे आपल्याला खेळायलाही मिळतं आणि त्यामुळे या विविध खेळांमुळे आपला शारीरिक विकास देखील होत असतो. काही मुलांना शाळेत जायला आवडत नाही, पण हे योग्य नाही. आपण नियमितप्रमाणे शाळेत गेले पाहिजे, कारण शाळेत नियमित गेल्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची काय होत असते, सवय लागत असते. पहा, आपली स्वच्छता कशी राखावी हे देखील आपण शाळेत शिकतो. सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व देखील आपल्याला शाळेमुळे समजते. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पहा, या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे, आपल्याला शारीरिक शिक्षण हा विषय असतो किंवा आरोग्य शिक्षण. त्याच्यामध्ये आपल्याला आपण नखे काढावी, केस कापावे, नेहमी स्वच्छ अंघोळ करावी, शाळेमध्ये किंवा इतरही कुठे जाताना टापटीप असावे, अशा विविध सूचना शाळेत शिकवल्या जात असतात. शाळेमुळे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे देखील महत्त्व समजते. सार्वजनिक स्वच्छता म्हणजे रोडच्या कडेला किंवा बगीच्यामध्ये, क्रीडांगणावर, इतर ठिकाणी आपण कशा पद्धतीची सार्वजनिक स्वच्छता ठेवली जाते हे देखील आपल्याला शाळेत आल्यामुळे माहिती होते. पहा मुलांना, इथं एक चित्र दिलेलं आहे. हे आहे एका शाळेचं चित्र. कशाचं चित्र आहे रे बाळांनो? हे एका शाळेचं चित्र आहे. हे शाळेचं काय आहे? हे शाळेचं मैदान. ही आहे शाळेची कंपाऊंड भिंत किंवा संरक्षक भिंत. हे आहे शाळेचं गेट. इथून आपण शाळेमध्ये प्रवेश करत असतो. ह्या आहेत शाळेच्या विविध वर्गखोल्या, हो की नाही. ह्या विविध वर्गखोल्या आपल्याला दिसून येतात. इथे आहे शाळेच्या बाहेर ही मोठी झाडं, कडेने शाळेच्या झाडं असलेली दिसून येतात. ह्या आहे शाळेच्या स्कूल बस. बघा, या चित्रामध्ये आता इथे शाळेच्या विविध आपल्याला सुविधा कोणत्या शाळेमध्ये दिलेल्या असतात त्याची माहिती इथं दिलेली आहे. हे पहिलं आहे ग्रंथालय. काय आहे हे? ग्रंथालय. प्रत्येक शाळेमध्ये असं ग्रंथालय असतं. ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकं, विविध विषयांची विविध पुस्तके ग्रंथालयात असतात, जी मुलांना वेळोवेळी वाचायला दिली जात असतात. ग्रंथालयाची सुविधा प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध असते. हे आहे शाळेचे सभागृह. शाळेमध्ये जे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात त्यावेळेस विविध वर्गातली मुलं एकत्र येत असतात आणि हे एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे शाळेचं सभागृह, जिथे अनेक विद्यार्थी एकत्र बसण्याची सोय केलेली असते. हे आहे शाळेचं संगणक कक्ष. हे काय आहे? शाळेचं संगणक कक्ष. संगणक मध्ये काय असतात तर कम्प्युटर्स. शाळेमधले जे काही विविध कम्प्युटर्स असतात ते कम्प्युटर्स मुलांना वापरायला दिले जात असतात. हा शाळेचा काय आहे? संगणक कक्ष आहे. त्यानंतर हे आहे शाळेचं मैदान. प्रत्येक शाळेला मैदान असते. मैदान हा शाळेचा आत्मा समजला जात असतो, कारण मैदानावरच मुलांचा शारीरिक विकास होत असतो आणि त्याचबरोबर मुलांचा मानसिक विकास होण्यास देखील काय होत असते? मदत मिळत असते. त्यानंतर आहे पहा इथे शाळेची वाहतूक, ट्रान्सपोर्ट. काही शाळा खूप लांब असतात आणि तिथे बाहेरच्या परिसरातली मुले येत असतात, त्यामुळे अशा वेळेस तिथे शाळेच्या बसची सोय केलेली असते. त्यानंतर इथे जो आहे मुद्दा हा आहे समुपदेशक.
समुपदेशक म्हणजे काय? अनेकदा मुलांच्या वर्तणुकीमध्ये काही अडचणी येताना दिसतात. काही मुलं भांडखोर असतात, काही मुलं अगदीच बोलायला घाबरतात. अशा वेळेस या मुलांचं समुपदेशन केलं जात असतं. त्यांना वर्तणुकीमध्ये ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी शाळेतर्फे काय मिळत असते? समुपदेशकाद्वारे मदत होत असते. हे आहे पुढची जी सुविधा शाळेमध्ये असते ती आहे प्रथमोपचार. प्रथमोपचार म्हणजे काय? तर अनेकदा मैदानी खेळांमध्ये मुले जेव्हा सहभागी होतात त्यावेळेस काय होत असतं? मुलांना दुखापत होत असते आणि ही मुलांची दुखापत तात्काळ बरी व्हावी किंवा त्यावर तात्काळ इलाज व्हावा म्हणून अशा वेळेस तिथे काय केलं जात असतं? प्रथमोपचाराची सोय ही प्रत्येक शाळेमध्ये असते. त्याच्यानंतर पुढे आहे स्वच्छता. प्रत्येक शाळेमध्ये मुलींना आणि मुलांसाठी वेगळं स्वच्छतागृह जिथे पाण्याची सोयसुद्धा केलेली असते. पहा बाळांनो, या पानावर जे शाळेचं चित्र आणि ह्या विविध ज्या सोयीसुविधा दिलेल्या असतात ह्या प्रत्येक शाळेमध्ये असतात आणि म्हणून ह्या सुविधा असणारी ही शाळा प्रत्येक मुलाला मनापासून काय होत असते? आवडत असते. या धड्याचा राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये पाहूया. धन्यवाद.